हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाले. प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं जे स्थळ आहे तिथं दिल्लीमध्ये, तिथं नंतरचे 3 प्रोग्राम होते. साधारणतः प्रधानमंत्र्यांचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम जो होता तो ती जी वास्तू आहे ती पूर्ण भरलेली होती आणि तालकटोराचा जो कार्यक्रम होता माझ्या अंदाजानं 6,000 ते 7,000 लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठी भाषिक त्या ठिकाणी जमा झालेले होते. विविध संवाद झाले, त्यालाही प्रतिसाद चांगला होता. साधारणतः साहित्य संमेलन म्हटल्याच्या नंतर काही ना काही ते वाद वगैरे हे असतातच. त्याचं स्वरूप यावेळेला अधिक गंभीर नव्हतं. तेवढं वादाचं स्वरूप गंभीर नसल्यामुळं तसं हे अधिवेशन अतिशय यशस्वी झालं असं म्हणलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. हे अधिवेशन दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा होतं. दिल्लीमध्ये पहिलं अधिवेशन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंच्याकडे होतं, उद्घाटक, आणि त्याचे स्वागताध्यक्ष त्यावेळेचे केंद्रीय मंत्री काकासाहेब राजगिरे होते. यावेळेला उद्घाटनाची जबाबदारी प्रधानमंत्र्यांच्यावर होती आणि स्वागताध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या सगळ्या राज्यातनं प्रमुख मराठी जन, केंद्र सरकारमध्ये विविध पदावर असलेले मराठी अधिकारी या सगळ्यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. मला काही विचारायचं? पवारसाहेबांचा जो वाद निर्माण झाला, ज्या पद्धतीनं नीलम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी केली, संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणे, हे तुम्हाला पटलं? जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोरेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 सण कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग त्याच्यात फारशी चर्चा न केलेली बाई, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राजपूत नाही, कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, आणि हल्ली असं दिसतंय
शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यामध्ये ते आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याचा विचार लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. सॉरी. या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य. निश्चित संविधानाचे जे आयोजक आहेत ते त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा पडदा टाकायला हरकत नाही. पवारसाहेब आणखी एक असा प्रश्न होता म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, ते संजय राऊत म्हणाले की पवारसाहेब देखील याला जबाबदार आहेत अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. पवारसाहेब, यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील, पुरस्कार असतील या माध्यमातून वापर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का? मला मान्य नाही. त्याचं कारण जर यादी बघितली चव्हाण की ही गोष्ट आहे निरंतर देणगी कुणी राजकीय नव्हतं. उद्घाटन समारंभ प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुसरं सत्र जे होतं त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण मुख्यतः हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम लोहारकरांचा तो त्याचा होता. त्याच्यानंतर तिसरी जी मुलाखत होती मराठी पाऊस पडते तिथे, त्याच्यामध्ये नवीन पंडित, फराक करंदीकर, प्रसन्न जोशी, श्रीनिवास एकही फरक राजकीय नव्हता. मन मोकळा संवाद हा पुढचा येतो. डॉक्टर ज्ञानेश्वर उगळे, राजीव सरदेसाई, साधिकारे, रेखा रायकर, मंदिरी वैद्य. त्याच्यामध्ये विश्वजित कदम सोडले तर कुणी राजकीय नव्हतं. विशेष सत्कार त्याच्यामध्ये संजीवनी खेळ, दत्तात्रय फास्ते, कमल फास्ते. त्याच्यानंतर लोकसाहित्य भोपाळी ते भैरवी, संसद कदम, कृष्णन फातोरे. राजकारणात ते मराठी साहित्यात ओळखणारे पृथ्वीवर जयदेव डोळे, डॉक्टर समीर जाधव, सुरेश भटेवाला, संजय आवटे हे त्याच्यावर होते. बहुभाषिक कवी संमेलन हे सगळे कवी त्याच्यात होते. आनंदी गोपाळ, राजेंद्र वठाने, सुनील पाटील, संजना चव्हाण, तेजस चव्हाण. पुढचा फैज चव्हाण जो होता
विहीन महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जुन विरेस्कर अलकनंदा साने वैदेश पाटवे अवधूत विश्वनाथ मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अध्यक्ष श्रीराम पवार डॉक्टर अनिल मोरे अरुणा देशपांडे ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं अशा घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, नीलम गोरे हा एक कार्यक्रम होता. आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे, कोवल ठाकरे, जयदेव ठाकूर, नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या काही येऊ शकलं नाही. भूषणराजे होळकर आणि शुभांगी राजे गायकवाड ही जी म्हणजे इथे ग्वालियर, इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मराठीतून इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यातसुद्धा डॉक्टर चौल, सुनील दादा, लिंकर बोरगाव आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर, बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं हे जे पवारसाहेब साहित्य संमेलनात राजकीय शेरेबाजी जरी झालेली असली तरी साहित्य महामंडळ हे साहित्यावर जास्त सर, संमेलन संजय लक्षात राऊत राहिलं 50 लाख रुपये देऊन ते ही महाजी संपूर्ण शिंदे मुलाखत यांना जो लावली. पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. साहित्य आता महामंडळच विकलं गेलेलं आहे. आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला तो त्यावरून याच्यात वाद पण झाला. तो याच्यात पण होता. तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. त्यावर पण लोकांनी महाराष्ट्र- ते म्हणतात की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. आता मी कोणाचा सत्कार करायचा का करायचा नाही याला याची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही. मी लक्षात ठेवीन. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? असं कारण मी महामंडळ विकले महामंडळाच्या गेलेले आहेत असा आरोप होता. मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपॅसिटीमध्ये आहे. याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे. हा एक महाराष्ट्राचा मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्यावरचं सूत्र. संमेलन यशस्वी झालं पण नीलम गोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. असं आहे की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख भरणाचं होतं. त्याच्याविषयी जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असं एक म्हणणं होतं की नीलम गोरेंना 50 लाख रुपये दिलेले आहेत. तुम्ही या संदर्भात काही अध्यक्षांसोबत तुमचं बोलणं झालं का? त्यांना 50 लाख रुपये दिलं कोणाला? करण्यात आलं. साहित्य संमेलनाला करण्यात आली. साहित्य त्यांचा आरोप असा आहे. साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपये नीलम गोरेंना दिले नाही. आणि त्यानंतर असं संजय राऊतांना आरोप केलेला. संजय राऊतांच्याकडे काही माहिती असेल तर माझ्याकडे अशी माहिती अजिबात नाही. आणि पण साहेब दिल्लीत एक राष्ट्रवादीच्या काळामध्ये साहित्य संमेलनामध्ये पंतप्रधान खंडण्या नरेंद्र मोदी घेतल्या एकाच होत्या. मंचावर होतात. त्यावेळीचे जे हावभाव होते, तुमच्यातले संवाद होते, तुम्हाला त्यांनी पाणी दिलं, खुर्ची दिली बसायला, त्यातून बऱ्याच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याबद्दल एक काय त्यांनी मला खुर्ची दिली. भविष्यात त्याचं काय त्यांनी मला पाणी दिलं. तुमची जवळ त्यामुळे भाजपसोबत अशी महाविकास चर्चा आघाडी सध्या म्हणून एक तुम्ही दोन प्रादेशिक पक्ष म्हणून एकत्र आहात. पाणी त्यांनी भेटत नाही का
अनेक वेळेला आपले जे हे आहेत सभापती या न त्या कारणाच्यासाठी बैठक बोलवतात सगळ्या पक्षाच्या नेत्यांची. त्याच्यात प्रधानमंत्री असतात, मी सुद्धा असतो, इतर पक्षाचे नेते असतात आणि संसदेचं कामकाज व्यवस्थित कसं चालेल याबद्दलचा सुसंवाद अनेक वेळा होतो, मतभेद जे होतात तर त्याचा आणि याचा संबंध नाही. तारा भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषण केलं. अतिशय संयत असं ते भाषण मांडलं जातं, परंतु राजकारणांच्या डोळ्यात अंजन घालणारं ते भाषण होतं असं सुद्धा त्याबाबत म्हटलं जातं की माणसं सगळी सारखी आहेत, पण राजकारण. त्यांच्या भाषणाचे 2 भाग होते. प्राईम मिनिस्टरच्या समोर आम्हाला लोकांच्या समोर एक मर्यादित भाषण त्यांनी केलं आणि नंतरचा भाग सविस्तर भाषण. मी पहिल्या भाषणाला हजर होतो, दुसऱ्या भाषणाला इथे येणार होतो, पण त्यांचा पहिला भाषणाचा भाग मी ऐकल्याच्या नंतर मी माझे कार्यक्रम रद्द केले. ते अतिशय चांगले बोलले आणि त्यावर त्यांचा जो सेकंड भाग होता तो संपेपर्यंत मी सध्याचा हल्लोच नाही आणि ते व्यासपीठावर नाही खाली. त्यांचे अतिशय चांगले बोलल्या, त्यांनी एक दिशा दिली. मला असं वाटतं की या क्षेत्रातल्या जाणकारांनी त्याची नोंद घ्यावी. आपल्या मित्रपक्षांनीही त्याची नोंद घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं. आता संजय राऊत यांनी वित्त पक्षाचा विकास चांगला. उपस्थित असलेल्या पंतप्रधान पदाचा त्यांनी उल्लेख केला, पण नरेंद्र मोदींचं थेट नाव घेणं त्यांनी टाळलं. तारा भवाळकर मी सांगितलं त्यांचं भाषण अतिशय उत्तम होतं. आम्हाला त्यांची ही सौम्य भूमिका कशी. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही सत्तेमध्ये आहेत, परंतु सध्या या दोघांमध्ये शीतयुद्ध चालू असल्याचं प्रकर्षानं जाणवतोय. काही शिंदेंनी ज्या प्रकल्प घेतले होते, काही योजना घेतल्या होत्या, त्यावर चौकशी लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच उलट्या सुलट्या चर्चा सुरू आहेत. असं की आम्हाला फारशी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल ती आम्हाला द्या, आम्हाला त्याचा उपयोग होईल. तो कसा उपयोग करून घ्यायचा हे आमचं कौशल्य तुम्ही काही तरी बघा. पण हे महाराष्ट्रासाठी कितपत चांगलं आहे साहेब? महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारच आपापसात भांडत आहे. चांगलं आहे ना. हे काय ते प्रेमाने सगळ्यांना घेऊन त्यांनी सरकार चालवावं ही त्यांची भूमिका असेल, आमची नाही. माणिकराव कोकाटे यांना जिल्हा न्यायालयातल्या यांनी थेट दोषी ठरवलं. आज काय झालं? आज अजून एक त्यामध्ये नाही आले. नाही, आज होते. आज तारीख होती पण अजून आले चालू नाही. होती सुनावणी. सुनावणी सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक मंत्र्यावर थेट आरोप असणं तरीही ते मंत्रिमंडळात असतं. याच्यावर अधिवेशन आता पुढच्या 10 तारखेला सुरू होईल, पण या संदर्भामध्ये पार्टी म्हणून तुमची काय भूमिका? अपोजिशन म्हणून आम्हा सगळ्यांना याचा विचार करावा. आज हे जे काही चित्र दिसतं आहे, आतापर्यंत 2 मंत्री त्याच्यात सुद्धा आलेले आणि काही लोक सांगतात की आणखीही काही लाईनमध्ये आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रशासनाच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही, पण त्याचं पूर्ण चित्र आपल्या पुढं असल्यानंतरच त्याच्यावर भाषण. धनंजय मुंडेंचा एक विषय आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाही आहे. सातत्यानं रोज आरोप होत आहेत. प्रशासनाकडून सांगितलं जातं चौकशी सुरू आहे. आता साधारणपणे 1.5 महिना झाला, कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळं आता मस्ताजोगमध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणारे, उपोषणाला बसणारे, तर दुसरीकडे सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही. जे काही त्या गावात मी जाऊन आले, त्या गावातल्या लोकांच्या ज्या भावना त्याची तीव्रता बघितल्याच्यानंतर कुणालाही स्वाभिमान असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, अशी व्यक्तीच्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होतो लोकांच्याकडनं, तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून जायचं
ही जी भूमिका घेऊन काही लोक वागत आहेत याचे शेवटी व्यापक परिणाम हे राज्यात दिसते. परंतु सर अजित पवार स्वतः म्हणतात आहेत की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही त्यांचा राजीनामा घेऊ. अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाही असं अजित पवार सातत्याने म्हणतात. त्यांच्याकडे माहिती जात असते माझ्याकडे नाही आहे. पण माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधी अशा आरोप झाले की आरोप झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता शोधावी लागली आणि चौकशी झाली. नाही, म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. असं आहे की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत आणि त्यामुळे कशाला त्याचं भाषा करायचं. पवारसाहेब गेले काही कालावधीमध्ये विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्तानं का होईना मोदींच्या इथे तुमचा संवाद होतो. नेमकं हेच लूक नाही का किंवा एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये कोणतेही राजकीय पण नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुखी उतरवलं जातं आणि तुमच्यावर वारंवार टीका केली जाते. आमच्या टीका केली जात संजय राऊतांनी हा इशू काढला आणि तो काढला त्याच्यात काही चुकीचं नव्हतं. नाही याच्या आधीचंच आहे ज्यावेळेस शिंदेचा तुम्ही सत्कार केला होता. ठीक आहे. असं आहे की एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला आणि अनाशाही तिचं होतं त्याच्यात मी सहभागी झालो तर फारसं चुकीचं नाही. साहेब, काही खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीमकडून ऑपरेशन टायगर राबवलं जातं ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे 6 खासदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. तर हे ऑपरेशन कितपत चालेल, कितपत सक्सेस? माहिती नाही. माझ्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सगळ्या खासदारांचं माझ्याकडे एक बैठकीची भोजन होतं. त्या सगळ्यांच्यामध्ये आम्ही 2-3 तास जी चर्चा केली त्याच्यात कुणाच्याही मनात तुम्ही म्हणतात तसा विचार नाही. जे उद्धव ठाकरेंचे लोक आहेत ते एका विचाराने त्यांच्याबरोबर आहेत. सर हिंदी में पूछना चाहूँगा, आप इतने सालों से इतने साहित्य सम्मेलन किए हैं, एक औहदा होता था, एक कुर्सी होता था, लेकिन आज संजय राउत ने एक लेटर लिखा है कि 50 लाख देकर साहित्य सम्मेलन में बुलाया जा रहा है और इसकी जांच होनी चाहिए. किस प्रकार से आप उनको ही पूछिए क्योंकि हमारे पास कोई सबूत नहीं है. बेसिस क्या है उन्होंने सेशन किस आधार पर किया हमारे पास कोई. संजय राउत है, लोग जानते हैं संजय राउत कुछ एक बार बात करनी हो तो कहाँ तक भी जा सकते हैं, लोगों को मालूम है. लेकिन सर साहित्य सम्मेलन में जिस तरह की भाषा का प्रयोग का जो मुद्दा उठाया मंच साहित्यिक मंच था, कौन सा साहित्यिक मंच था, कौन सा राजनीतिक चर्चा. मी सांगितलं ना सर हिंदी में हमें नियम गोरे सोडून बाकी कुणाची तक्रार नव्हती. हाँ उन्होंने जिस तरह का स्टेटमेंट किया गलत है. वहाँ आने के यही स्टेटमेंट करना था तो वहाँ आने की कोई ज़रूरत नहीं थी. जो उन्होंने किया वो ठीक नहीं. और दूसरी बात यह है कि उनकी राजनीति में कंसिस्टेंसी कितनी आज तक पिछले कुछ सालों में कितनी राजनीतिक दलों में जाकर उन्होंने काम किया, कैसे किया, ये सब भारत की जनता जानती है. और इससे ज़्यादा बोलना तो ठीक नहीं. संजय राउत उससे नाराज हो जाते हैं. उद्धव ठाकरे खासकर अब कहेंगे कि क्योंकि नाराजी संजय राउत की जरिए बयान होती होगी. ये उद्धव ठाकरे बिल्कुल नाराज नहीं. भाई संजय राउत हर दिन जो बोलते हैं इससे नाराज़गी हो तो उनको घर से बाहर निकलना मुश्किल है. हर सुबह 10 बजे जो शुरू होते हैं आप लोगों का काम वो एक अलग है. दो अहम मुद्दे हैं महाराष्ट्र. ईवीएम को लेकर फिर एक बार सवाल उठाए जा रहे हैं. 2 अहम मुद्दे हैं महाराष्ट्र में. एक तो धनंजय मुंडे के ऊपर आरोप हो रहे हैं, रिजाइन की मांग की जा रही है लेकिन वो रिजाइन नहीं दे रहे. देवेंद्र फडणवीस जो है, अजित पवार जो है, ये सारी बातें कर रहे हैं. दूसरी तरफ माणिकराव कोकाटे को नासिक कोर्ट ने आरोप जो हुआ है तो उसकी वजह से क्या रिजाइन देना चाहिए एक आज का खुशल दिन था. मुझे मालूम नहीं आज क्या हुआ
आज बात साफ हो जाएगी लोगों के सामने। मगर जिस तरह से एजुकेशन है, ये एजुकेशन देखने के बाद कोई भी जीव से इसमें एक नई दिशा सब लोगों को देगी। पवार साहब, एकनाथ शिंदे लगातार कह रहे हैं कि मुझे हल्के में मत लिया जाए, मुझे हल्के में मत लो, ऐसा एकनाथ शिंदे लगातार कह रहे हैं। और दूसरी तरफ देवेंद्र फडणवीस हर रोज़ एक नई जांच लगा देते हैं, एक नया विषय जो है उन पर रोक लगा देते हैं, जो निर्णय एकनाथ शिंदे ने लिए थे। क्या ये अंदरूनी संघर्ष है सरकार में, ऐसा लगता है आपको? भाई मुझे सच बताओ तो मैं थोड़ा बहुत मराठी जानता हूँ। ये हल्के में मत ले लो, ये फ्रेज मैंने कभी सुनी नहीं। क्या मामला हल्के में ले लो, आप ही बताइए ना, मेरे ज्ञान में वृद्धि हो जाएगी। ये हल्के में मत ले लो, यानी लेकिन चर्चा ऐसी है कि फडणवीस को चेतावनी देने की कोशिश कर रहे हैं कि उनको बहुत मतलब इग्नोर किया जाता जांच है। उन्होंने लिए हुए फैसलों को उनके निर्णयों पर रोक जांच लगाई जा रही है। कभी देवेंद्र फडणवीस खुद भी सरकार का हिस्सा थे, मुख्यमंत्री थे, लेकिन लगातार देख रहे हैं हर एक मामले में जांच लगाई जा रही है, रिव्यू क्या के लिए कहा जा रहा है। तो कहीं ना कहीं उस वक्त जब फैसले गलत लिए जा रहे थे तो देवेंद्र फडणवीस चुप क्यों रहे, एक सवाल। ठीक है, बोलिए, ठीक जैसे लोगों के सामने आपको जो कहना है कहिए, हम देखेंगे इससे क्या आगे। सर, ईवीएम को लेकर फिर एक बार सवाल उठाए जा रहे हैं। डोनाल्ड ट्रंप ने शनिवार को कहा है कि एलन मस्क ने मुझे कहा है कि ईवीएम मशीन ये वोटिंग के लिए बनी नहीं है। दूसरी तरफ एक प्रोफेसर बोल रहा है कि बैलेट पर पेपर पे ही होना चाहिए। तो जिस तरह से बातें अब सामने आ रही है उसके ऊपर आपकी क्या है? आपने क्या अमेरिकन प्रेसिडेंट इसकी बात कही? अमेरिकन प्रेसिडेंट ने पहले नाम किसका लिया? एलन मस्क ने डोनाल्ड ट्रंप को बताया है। डोनाल्ड ट्रंप मेरे तक, क्योंकि उन्होंने कई बातें पिछले 2-4 चीज में देशवासियों को, दुनिया को बताई। सबसे सीरियस बात हमें लगता है कि उन्होंने यहाँ के इलेक्शन में कुछ कॉन्ट्रीब्यूट किया, ऐसी बात, ऐसा जाहिर स्टेटमेंट उन्होंने किया। वो स्टेटमेंट सच हो उन्होंने किया तो मामला बड़ा सीरियस है, इससे भी सीरियस। पवार साहेब, दिल्ली निवडणुकांमध्ये जे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया हे दोन्ही नेते हरलेले आहेत. खरं तर या दोन्ही नेत्यांनी जेलवारी भोगलेली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा या सगळ्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. कसं बघता, कारण की महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीचंही त्याच पद्धतीने निकाल? असं की आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की केजरीवाल आणि त्यांची टीम बाय अँड लार्ज त्यांचं काम चांगलं होतं, जे लोकांच्यासमोर आपण सुसंवाद साधला. असं असताना सगळं लक्ष केंद्रित करून त्यांना सत्तेच्या बाहेर काढायचं, येऊन द्यायचं नाही, हे सूत्र राज्यकर्त्यांनी केलेलं होतं. त्याचा हा परिणाम आहे. पवार साहब, महाराष्ट्र कर्नाटका के बीच में 2 दिन से बस सर्विसेज बंद की गई है। फिर से महाराष्ट्र कर्नाटका का जो डिस्प्यूट है वो सामने आ रहा है। कौन सा? महाराष्ट्र कर्नाटका के बीच में 2 दिन से बस सर्विसेज बंद की गई है। फिर से एसी बसेस, फिर से महाराष्ट्र कर्नाटका के बीच का डिस्प्यूट जो सामने आ रहा है, तो क्या लगता है सेंट्रल गवर्नमेंट को लेकर फिर एक मुझे लगता है कि ये ट्रांसपोर्टेशन बसें जाना रोकना, ये अवॉइड करेंगे तो अच्छा होगा, क्योंकि कई महाराष्ट्र के लोग कर्नाटक में कुछ न कुछ इशू पर जाना आना पसंद करते हैं, आवश्यकता भी होती है, वहाँ से लोग यहाँ आते हैं। इशू जो है बेसिक इशू, इस पर चर्चा हो सकती, मगर इसके लिए जाना आना रोकना ये कहा तो ठीक है, ये सोचने की आवश्यकता। सर, मिनिमम सपोर्ट प्राइस को लेकर हाल ही में हाल ही में अजय कुमार रावल जो पणन मंत्री हैं, मार्केटिंग डिपार्टमेंट के पास है, उन्होंने जीआर जारी किया जिसको जो नोडल एजेंसीज रखी गई थी सभी प्रोड्यूस को खरीदने के लिए, उत्पाद को खरीदने के लिए, उसमें अनियमितताएं नजर आई, तो उस नियम को वो बदल रहे हैं, उसके लिए उन्होंने कमेटी भी बिठाई है। मुझे ये मालूम नहीं हुआ, यहाँ का इशू है। सर, एकनाथ शिंदे का आपने सत्कार किया, वहीं आपके सहयोगी दल जो शिवसेना है और संजय राउत है, उन्होंने काफी आपत्ति जताई कि वो नहीं शिवसेना करना का चाहिए। सत्कार नहीं था, तो सत्कार था वहाँ
जो मराठी भाषिक दिल्ली में रहते हैं अलग अलग क्षेत्र में, उनका प्रोग्राम था। इसमें कोई राजनीतिक दल नहीं था। महाजी शिंदे जो पुरस्कार दिया गया उसके ऊपर आपत्ति उन्होंने महाजी शिंदे पुरस्कार उसी दिन इंट्रोड्यूस किया। ये पहला पुरस्कार था, इसलिए उन्होंने इनका शिंदे और 14 लोग 15 लोगों को पुरस्कार दिया। ये 14 लोगों का नाम किसी ने छापा भी नहीं। 14 लोग थे कि ये बात किसी के सामने आई नहीं, खाली शिंदे, एकनाथ शिंदे इसकी बात आई। ये बात सच नहीं, ये बड़ा प्रोग्राम था। सर एक आखिरी सवाल आपके लिए, दिल्ली में आपकी और नरेंद्र मोदी की एक मंच पर मुलाकात हुई, उसके कहीं राजनीतिक अर्थ लगा रहे, उनके लिए आप क्या कहेंगे? क्या ऐसे क्या लगा है? क्या आप बीजेपी के साथ राष्ट्रवादी आपकी नजदीक क्या है? साहित्य सम्मेलन राष्ट्रवादी का प्रोग्राम था। नहीं सर, वो राष्ट्रवादी का प्रोग्राम नहीं था। कुछ प्रोग्राम ऐसे होते वहाँ राजनीति आती है, हम कभी जाते नहीं। आप देखेंगे पीछे एक 15 साल देश में और महाराष्ट्र में जितने साहित्य सम्मेलन हुए, इसमें एक भी साहित्य सम्मेलन ऐसा नहीं कि जहाँ मेरा कुछ न कुछ प्रेजेंट था। तो नाम किसी का इश्यू है, चाहिए। या सगळ्या गोष्टींचा महाविकास आघाडीवरती काही परिणाम होईल का? कारण की शिवसेना, राष्ट्रवादी हा मित्र पक्ष आहे. काही होणार काही होणार ओके, कल प्रधानमंत्री बागेश्वर धाम में थे। महाकुंभ के परिप्रेक्ष्य में वो बोल रहे थे कि कुछ विपक्षी नेता जो हैं वो धर्म का जो है माहौल उड़ाना चाहते हैं, इसमें विदेशी ताकत भी उनका साथ दे रही है। महाकुंभ को लेकर विपक्षी नेताओं की तरफ से कहा जाता है कि मृत्यु कुंभ है। महाकुंभ को लेकर कई सारी जो गलत अवधारणाएं फैलाई जाती है, उसको लेकर प्रधानमंत्री ने कल बागेश्वर धाम में ये कहा कि विपक्ष के कुछ नेता धर्म का माहौल उड़ाना चाहता है और विदेशी ताकतें भी इनका साथ दे रही है। नहीं, इनको पूछिए ना, इनको पूछिए, इनके पास कुछ न कुछ डिटेल्स होंगे, इसका फायदा होगा जी। अच्छा, आपको नरेंद्र मोदी जी ने प्रचार में आश्वस्त